राम कृष्ण हरी माऊली. नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्याकरता माऊली सेवाभावी संस्था चॅनल सबस्क्राईब करा. भागवत कथेचं महात्म्य या ठिकाणी वर्णन केलं. कुठल्याही गोष्टीचं महात्म्य कळाल्याशिवाय ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये तिचा कसा विनियोग करावा ते आपल्याला कळत नाही. म्हणून सर्वप्रथम महात्म्याचं श्रवण केल्यानंतर आज आपल्या देवी भागवत कथेचं मुख्य प्रयोजन श्रीमद देवी भागवत कथा तुम्हा आपल्याला काय शिकवते. तर श्रीमद देवी भागवत कथा तुम्हा आपल्याला सगळ्यांना परमार्थ शिकवत असते की परमार्थ कसा करायचा आहे. कारण प्रत्येक जीव परमार्थ करतो, परमार्थ करत नाही असा जीव अजून जन्माला यायचा राहिला आहे. प्रत्येक जीव परमार्थ करतो. तुम्ही म्हणणार असं कशावरून? प्रत्येक जीव परमार्थ करतो असं कशावरून? काही माणसं चोऱ्या करतात, काही माणसं मदिरा पितात. मग ते मदिरा पिणारे काही परमार्थ करतात का? चोऱ्या करणारे काही परमार्थ करतात का? जरी तुम्हाला वाटत असलं की परमार्थ करत नसले तरी काही गोष्टी, काही बारकावे आहेत, ते बारकावे तुमच्या लक्षात आले नसतील. बघा, ज्यावेळेस चोर चोरी करायला जातो, चोर चोरी करायला जातो आणि चोरी करण्यापूर्वी तो भगवंताला विनंती करतो, प्रार्थना करतो की देवा माझी चोरी काय यशस्वी होऊ दे, मी करत असलेल्या कामामध्ये मला यश मिळू दे. काय करतोय तो? काय करतोय? चोरी करतोय. बरं, चोरी करताना तो काय करतोय? देवाला प्रार्थना करतोय. प्रार्थना करणं हे फक्त परमार्थात मोडतं. हे जे प्रार्थना करण्याचं कर्म आहे हे परमार्थात, नैवेद्य दाखवणे, प्रार्थना करणे, विनंती करणे हे परमार्थात मोडतात. तर एवढंच नाही, काही गावांमध्ये काही लोक असे असतात, आपल्या गावात नाही तसे, काही लोक दारू पितात नाही का. दारू पिणारा दारू पिण्याच्या पूर्वी त्याच्या ग्लासातले 2 थेंब नाही का, असं का करतो तो नैवेद्य दाखवतो. नैवेद्य कुठे दाखवला जातो? परमार्थ. हा, तुम्ही देवीला म्हणजे ते नवरात्र झाल्यावर किंवा बऱ्याच ठिकाणी अशी परंपरा आहे की देवाला नैवेद्य कशाचा दिला जातो हे महत्वाचं नाही, नैवेद्य दिला जातो हे महत्वाचं. मग तुम्ही बकरा आणि मेंढा कापून देवीला नैवेद्य दाखवतात, तो भाग नंतरचा आहे. नैवेद्य दाखवला जातो हे महत्वाचं नाही का. नैवेद्य दाखवणे, प्रार्थना करणे हे परमार्थात मोडतं. परमार्थ करणे, प्रार्थना. मग चोर सुद्धा प्रार्थना करतोय, दारू पिताना नैवेद्य दाखवतोय. नैवेद्य दाखवणे जर परमार्थ असेल, प्रार्थना करणे जर परमार्थ असेल, तर मग त्यांचा सुद्धा परमार्थ चाललेला आहे. परमार्थ नाही करत असा जीव अजून जन्माला यायचा राहिला आहे. प्रत्येक जीव परमार्थ करतो, पण अडचण अशी आहे, परमार्थ करताना परमार्थ कुठल्या उद्दिष्टाने, कुठल्या ध्येयाने, कशासाठी परमार्थ करायचा आहे हे तुम्हाला आपल्याला माहित नाही. आणि कालच आपण या ध्येयाबद्दल बोललो की ज्याप्रमाणे महाविष्णूला आणि ब्रह्मदेवाला आणि महादेवाला प्रश्न पडला होता की आम्ही कोण आहोत, आणि हे जाणून घेण्यासाठी आदिशक्तीला त्यांनी प्रार्थना केली, त्याप्रमाणे प्रत्येक परमार्थिकाचा उद्दिष्ट हा असावा, ध्येय हे असावे. परमार्थाचं ध्येय आधी ठरलेलं असावं तुमचं, माझं, सगळ्यांचं. जसा प्रवासाचं मुक्कामाचं ठिकाण हे ठरलेलं असतं, असा उन्हाळ प्रवासी अजून जन्माला यायचा राहिला आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनातून, कथेतून सांगत असतो, आध्यात्मिक मार्गदर्शन करत असताना की आध्यात्मिक प्रवास करत असताना आध्यात्मिक प्रवासाने जागृत राहावं, सतर्क राहावं. त्याने अगदी डोळे झाकूनही रात्र करू नका, अशा पद्धतीने त्याने राहू नये. तुम्ही आपण सगळे काय करतोय? डोळे झाकून रात्र करतोय. तुम्ही आपण सगळे डोळे झाकून रात्र करतोय. चांगला जर बारकाईने विचार केला तर परमार्थिकाचा उद्दिष्ट काय असावा,
ज्याप्रमाणे एक प्रवासी त्याच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्याच्या मुक्कामाचं ठिकाण आधी ठरवत होतो. कुठं जायचं. एक प्रवासी आपल्या गावातला निघाला, चांगले नवे कपडे घातले, बॅग घेतली आणि कामरगावच्या स्टँडला गेला. आणि कामरगावच्या स्टँडला गेल्यानंतर गाडीमध्ये बसला आणि गाडीत बसल्यानंतर कंडक्टर काकाने विचारलं कुठं जायचं तुम्हाला. तर ह्या प्रवाशाला माहिती असावं की मला अहमदनगरला जायचंय की पुण्याला जायचंय. याने उत्तर दिलं मला माहित नाही कुठं जायचं, अजून ते ठरलेलं नाही माझं. असा उन्हाळ प्रवासी अजून जन्माला यायचा राहिलाय. प्रवासी कसा असतो. प्रवासी अगोदरच त्याच्या मुक्कामाचं स्थळ नियोजित करतो, जागा त्याची नियोजित करतो. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ कशासाठी करायचा आहे हे कारण अगोदर शोधायचंय. उद्दिष्ट ध्येय काय आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पाठीमागं, तुम्ही कशासाठी परमार्थ करताय. सुंदर या आपल्याला कथेमध्ये प्रवेश करण्यासाठी सुंदर असा विषय त्या ठिकाणी जन्मेजय राजाला व्यास महर्षी सांगतात की या कलिकालामध्ये परमार्थ करणाऱ्या त्या प्रत्येक जीवाची दशा अशी संकोचित दशा असणार आहे. जी वृत्ती आहे ती संकोचित वृत्ती असणार आहे. आणि ती संकोचित वृत्ती असल्यामुळे त्या आदिशक्तीचं व्यापक असलेलं स्वरूप त्याला जाणता येणार नाही. त्या आदिशक्तीचं व्यापक असलेलं स्वरूप जर त्या जीवाला जाणून घ्यायचं असेल तर त्याला सर्वात अगोदर त्या संकुचित वृत्तीचा त्याग करावा लागेल. जोपर्यंत तो त्याच्या संकुचित वृत्तीचा, त्याच्या भ्रमिष्ट असलेल्या अवस्थेचा तो त्याग करत नाही तोपर्यंत त्याला त्या आदिशक्तीची अनुभूती येणार नाही. हो, कारण परमार्थ हा अनुभूती संपन्न असावा. परमार्थ हा अनुभूती संपन्न असावा. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची माहिती मिळवणं वेगळं आणि त्याचं प्रॅक्टिकली आत्मसात करणं, प्रत्यक्ष त्याचा आत्मसात करणं, अंगीकार करणं वेगळं असतं. आपण सगळे संकोचित वृत्तीवर आहोत. संकोचित वृत्तीची अवस्था तुम्हाला सांगतो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पाणी आहे, समुद्रात पाणी किती वर्षापासून आहे तुम्हाला कल्पना आहे त्याची. समुद्रात पाणी किती वर्षापासून आहे याची कल्पना आहे कुणाला नाही. अनेक वर्षापासून समुद्रामध्ये पाणी आहे. पण अनेक वर्षापासून जरी समुद्रामध्ये पाणी असलं तर समुद्राचं पाणी अजून खराब झालं, दूषित झालं नाही. पण तेच समुद्रातलं पाणी एका पात्रात, एका भांड्यामध्ये तुम्ही घ्या आणि फक्त त्याला 2 महिने ठेवा. किती? 2 महिने त्या समुद्रातल्या पाण्याला समुद्रापासून वेगळं करा आणि पात्रात त्या पाण्याला ठेवा. बघा त्या पाण्याची अवस्था काय होते. त्याच्यात काय चालतात, छोटे छोटे बारीक बारीक जीव चालतात नाही का. त्याला शाव येतो, ते दूषित होतं, ते गडूड होतं नाही का, खराब होतं. कशामुळे? कारण ते व्यापक होतं. ते अगोदर व्यापक होतं, समुद्रमय होतं, व्यापक होतं, विशाल होतं. म्हणून त्याच्यामध्ये दूषितपणा येत नव्हता. जसं ते संकुचित झालं, मर्यादित झालं, त्याच्यामध्ये गढूळपणा आणि दूषितपणा आला. त्याचप्रमाणे तुमची आमची सगळ्यांची गोष्ट आहे. आपण ज्या भगवंतामधून निघालोय, ज्याच्यातून आपली सगळ्यांची उत्पत्ती झाली, ज्या आदिमायेने, ज्या आदिशक्तीने तुम्हा आपल्याला सगळ्यांना जन्माला घातलंय, आपण तिच्यात होतो त्यावेळेस आपण व्यापक होतो. जसं आपण तिच्यातून जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर देहवृत्तीवर आलो आणि आपल्या अंतकरणामध्ये, तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये गढूळपणा, दूषितपणा आला. त्या संदर्भातली आजची ही कथा आहे. जीवाने परमार्थ का करायचा आहे तर जीवाने परमार्थ याच्यासाठी करायचा आहे की त्याच्या अंतकरणामध्ये जी देहवृत्ती त्याने साठवून ठेवलेली आहे त्या देहवृत्तीचा त्याला जोपर्यंत तो त्याग करत नाही तोपर्यंत त्याला त्या आदिमाया आदिशक्तीची अनुभूती येणार नाही. हो, आता या संदर्भात ज्ञान मिळवणं वेगळं, या संदर्भात ज्ञान मिळवणं वेगळं. म्हणजे ज्ञान मिळवणं म्हणजे सर्व काही नसतं. उदाहरण आपल्याकडे भरपूर उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकतो, पण वेळेअभावी अगदी आपल्याला कथेमध्ये प्रवेश करायचा आहे, कथेचा विस्तार करायचा आहे. म्हणून एक छोटं उदाहरण तुमच्याकडे मी मांडणार आहे. तर उदाहरण असं आहे की आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जर पुरुष वर्ग असेल तर पुरुष वर्गाने ड्रायव्हिंग शिवावे. ड्रायव्हिंगच्या संदर्भात आपण ड्रायव्हिंग कशी करतात या संदर्भात ज्ञान मिळवलं.
एका विशिष्ट संस्थेमध्ये जाऊन ज्ञान मिळवलं की क्लच असतो, ब्रेक असतो, गेअर असतात, नाही का, टेरिंग असते, नाही का, त्या गाडीची सगळी माहिती तुम्ही मिळवली, पुरुषांनी सगळ्यांनी ती माहिती मिळवली म्हणजे ड्रायव्हिंग जमते का? गाडीला किती गिअर असतात, गाडीला ब्रेक असतो, एक पाठीमागचा असतो, एक पुढचा असतो, नाही का, गाडीला रेससाठी नाही का ते असतो, नंतर तिला क्लच असतो, तिला असे अनेक गाडीमध्ये नाही का, कुठल्या कंपनीची गाडी असेल त्या गाडीमध्ये अनेक असे पार्ट असतात, त्याचे सगळं नॉलेज तुम्ही मिळवलं, सगळी माहिती तुम्हाला मिळाली. मग सगळी माहिती मिळाली म्हणजे गाडी चालवता आली का? गाडी चालवण्यासाठी काय करावं लागतं? माहिती मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेनिंग म्हणजे त्या ट्रेनिंगवर बसणं हे महत्वाचं आहे. ब्रेकवर पाय ठेवणे आणि एका हातामध्ये गेअर घेणे, मग तुम्हाला कशी गाडी रोडावर पळवता येईल, नाही का? हे प्रॅक्टिकल आहे. या संदर्भातलं किती ज्ञान घेतलं म्हणजे गाडी चालवता येणार नाही. महिला मंडळचं बघूया. जर महिला मंडळाला त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये एक विशिष्ट पक्वान, एखादा स्वयंपाक बनवायचा असेल, एखादं पाक तयार करायचं असेल, त्या संदर्भातली माहिती मिळवली. पुरणाची पोळी कशी बनवतात, एका सुगरणीकडे गेली, सुगरणीकडून सगळं लिहून घेतलं. त्या सुगरणीने सांगितली डाळ घ्यायची, गुळ घ्यायचा, कणिक घ्यायची, त्याला असं पातळ बनवायचं, परत त्याच्यात पुरण घालायचं, परत त्याला लाटायचं, परत त्याला शेकायचं, तर त्याला तुपाने नाही का, तुपाची धार त्याच्यावर टाकायची. असं सगळी माहिती तुम्ही मिळवली. ही सगळी माहिती मिळवणी आणि प्रत्यक्षच पुरणाची पोळी बनवणे त्याच्यात किती बदल आहे, नाही का? प्रत्यक्ष बनवण्यामध्ये आणि त्याची माहिती मिळवण्यामध्ये जसा बदल आहे, तसं त्या भगवतीच्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान मिळवण्यामध्ये आणि त्याच्या व्यापक स्वरूपाची अनुभूती घेण्यामध्ये बदल आहे. आपण सगळे ज्ञानाचा आश्रय घेतो तर आपल्यातलं अज्ञान घालवावं म्हणून, काय आपल्यातलं अज्ञान जावं म्हणून आपण ज्ञानाचा आश्रय घेतो. पण तेच ज्ञान जर अहंकारात रूपांतर घेत असेल, तेच ज्ञान जर अहंकारात रूपांतर घेत असेल तर ते विष झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाला दोन मार्ग असतात. ज्ञानाला एक नम्रतेचा, विनयशीलतेचा आणि एक अहंकाराचा मार्ग असतो. जर तुमच्या ज्ञानाने अहंकाराचा मार्ग धारण केला तर ते ज्ञान विषात रूपांतर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच ज्ञानाने जर विनयशीलता, नम्रता स्वीकार केली तर ते ज्ञान तुम्हाला अमृत रसायन झाल्याशिवाय राहणार नाही. नम्र झाला